स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला या संदेशाद्वारे सांगत आहेत की आमची तुमच्यावर कृपा होत आहे. तुला वाटत असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी आता मी पूर्ण करून टाकेन. हा संदेश आनंदाने भरलेला आहे आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार करण्यासाठी मी हा संदेश पाठवलेला आहे. म्हणून आजचा स्वामी संदेश आपण अजिबात दुर्लक्षित करू नका. या संदेशाकडे पाहून तुम्ही कानाडोळा करू नका. स्वामी आपल्याला म्हणत आहेत की आता तुला गोड बातमी मिळेल. तुला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. तुला पूर्ण परिणाम मिळतील, ज्याची तू एवढी नक्की आमच्या चरणी इच्छा व्यक्त केलेली होती. जी गोष्ट तू आमच्या चरणी मागितली होतीस ती गोष्ट आता तुला मिळून जाईल. आता तुला नक्की चांगल्या गोष्टी मिळतील. तुला पूर्ण परिणाम मिळतील. काळजी करू नकोस. यशाच्या मागे मार्गा मोठे दिल आधीस. याच्यावर विश्वास ठेव. आज मी पाठवलेला हा दैवी संदेश तू पुढे एका स्वामी भक्तांना हा संदेश जर आपल्याला मनापासून आवडत असेल तर आपण या संदेशाला एक लाईक अवश्य करावे आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करावे, हे गुरु माऊली, स्वामी माऊली, आम्ही तुमचे बाळ आहोत. अशी कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट नक्की टाईप करावे. स्वामी सांगतात, घाबरू नकोस. तुला जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती गोष्ट आता तुला नक्की प्राप्त होईल. तुला कोणत्याही पद्धतीचे तुझे आता नुकसान होणार नाही. कोणताही शत्रू तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही. तुला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. नक्की ज्यांनी तुझ्यावर टीका केलेली होती त्यांना देखील आता नक्की त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल. प्रिय भक्ता, तुझी मी प्रार्थना स्वीकारलेली आहे. तुझ्या आयुष्यात एक एक करून नक्की सर्व विजय तुला मिळून जातील. तू एक पद्धतीने शांत राहा, संयम राख, सकारात्मक राहा आणि शांत मनाने, सकारात्मक मनाने नक्की हा संदेश ऐक. प्रत्येक सुंदर चांगली बातमी तुला मिळेल. देव ऐकतो, प्रत्येक गोष्ट पाहतो आणि प्रत्येक गोष्ट पाहून देव आपल्याला नक्की फळ देतो. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तुझ्या आतील सर्व दुःख हा संदेश नष्ट करेल. तुझ्यासाठी जी योजना मी केलेली आहे ती योजना गुप्त आहे आणि ती योजना तुला योग्य वेळ आल्यावर नक्की समजून जाईल. भगवंताकडून चांगली बातमी येत आहे, या नक्की विश्वास ठेवा. काही सदस्य आता आनंदाने त्या शक्ती तुमच्यात सामील होत आहेत. हे दुःखाचे ढग पूर्णतः संपत आहेत. प्रिय मित्रांनो, तुम्ही घाबरू नका, रडू नका. आजचा दैवी संदेश तुमचे जीवन परिपूर्ण करेल. स्वामी आपल्याला या संदेशा स्वरूपामध्ये भरपूर काही सांगू इच्छित आहेत. म्हणून तुम्ही आजचा स्वामी संदेश पुढे नक्की ऐकावा. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून आठवण कर, बघ मी आहे तुझाच श्वास. स्वामी भक्तांनो, दिव्याची ज्योत कधी बोलत नसते. तिचा प्रकाश तिचा संपूर्ण जगाला परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कोणताही शब्द बोलू नका, काहीच बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत चला. नक्की योग्य वेळ आल्यानंतर तेच तुमचा योग्य परिचय देतील. एवढे मात्र नक्की आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्यासमोर येऊन जातो, पण तू ओळखायला चुकतोस. मी तुला कधी मुक्या प्राण्यामध्ये, कधी उपाशीपोटी, गरिबामध्ये, तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपात भेटून जातो आणि तू मात्र मला फक्त मूर्तीमध्ये शोधत राहतोस. प्रिय भगवंता, तो मूर्ती नसतो, तर भगवंत नक्की माणसात असतो. वातावरणातील नक्की आपल्याला पाहायचं असेल तर सर्वप्रथम नक्की तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक करा, तर भगवंत नक्कीच तुम्हाला भेटून जातील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणात सुद्धा देवत्व येते. पण जर अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातही पशु देखील दिसतात. ते खरे जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा
व निश्चित ध्येय असेल, एक स्वामी भक्त अतिशय खात्रीप्रमाणे रस्त्यावर देखील प्रगती करेल. पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय म्हणून तुम्ही आज ठरवा. महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल. महाराज त्याचा योग्य क्षण निश्चित चालतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचे असेच भक्तिमय आणि दैवी संदेश ऐकत चला, जेणेकरून आपल्याला मन शांती लाभेल, आपले मन सकारात्मक होऊन जाईल आणि आपले जीवन नक्की आनंदी जीवन होऊन जाईल. म्हणून आपण स्वामींचे असे संदेश नक्कीच ऐकावे. सुंदर जगणे भगवंताचे परमेश्वरा मनुष्याने दृष्टी दिली, पण या नजरेमुळे मनुष्य स्वतःकडे कधी बघू शकत नसतो. त्यामुळे इतरांचे गुणदोष दिसतात, पण स्वतःचे नाही. त्यासाठी मनुष्याने आरशात बघायला हवे. यासाठी आत्मपरीक्षण गरजेचे आहे. याम स्वतःच्या मर्यादा असणा, संधी कमतरता नक्की जाणून घेता येतात आणि त्यात सकारात्मक बदल घडवून होता येतात. म्हणून दुसरा चुका शोधणे आधी तुम्ही स्वतःच्या चुका शोधा, स्वतःच्या चुका दुरुस्त करा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकाल, हे नक्की खरे. एका शिष्याने एका गुरुला विचारले की परमेश्वरा, खाली वाकून नमस्कार का करायचा? तर त्यावर ते गुरुदेव म्हणाले की आपल्या चिंता काळजी यांचा वास आपल्या कपाव असतो आणि आपण जेव्हा परमेश्वराजवळ जातो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणी पडतात आणि त्या डबना आपण मुक्त होऊन जातो. हे नक्की आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फल असते. हे चांगले वा वाईट असू शकते. नक्की सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमुक अमुक सत्पुरुष आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते? पण त्याला हे नक्की समजत नाही. या सर्व त्याचा कर्मचारी आहे. त्याला देव किंवा संत तर काय करतील? कारण प्रारब्धाचा संबंधापर्यंत असतो, मनाशी नाही. जो संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा. अगदी निस्वार्थ मनाने स्वामींचे नामस्मरण करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, पण तूक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, मी प्रपंच चांगला केला, असा प्रपंच केला, अभिमान वाटतो. तर संन्यासी माणसाचा अभिमान धरून बस. तो म्हणजे या कर्तेपणातून दोघांची सहज सुटका होत नसते. हे करते, पण असे वाटले तरी आपल्याला सूट नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटणे करते पण नक्की कमी होतो. म्हणून भगवंता अखंड स्मरणा आपण प्रत्येकाने राहावे आणि भगवंत ठेवी त्यात आपण समाधान मानावे. स्वामी आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये ठेवतील, स्वामींनी आपल्याला ज्यामध्ये ठेवले, ज्या प्रसंगामध्ये राहवले, तेथे आपल्याला नक्की स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायला मिळत नाही. तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च जरी असली तरी तुमच्या वर्तमानाची उंची सुद्धा महत्त्वाची आहे. हे तुम्ही कधीच विसरू नका. कारण निसर्ग सुद्धा कधीच उतरत नाही, मात नाही. अनेक फानी लगलेली झाड सुद्धा पाकली असते. मी नम्रता आपण शिकले पाहिजे. म्हणून भगवंत आनंद दिलेला आहे तर आपण आनंदी राहिले पाहिजे. आपल्याला थोड दिलेला आहे त्याला आपण थोडं दुसरंही नक्की देऊन पाहिले पाहिजे. कारण मित्रांनो, आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत घेऊ शकतो. यामध्ये थोडीही शंका नाही. श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि योजना जोड लागते. अंग मेहनत कितीही महत्त्वाची जरी असली तरी शिक्षण या गोष्टीला सुद्धा पर्याय नाही. कल्पकर्ता योजना आणि युक्त व्यवसाय हे सगळे किती पूरक असले तरी अभ्यास आणि पूर्वतयारीशिवाय सगळे फोल ठरणार. म्हणून आधी शिक्षण पूर्ण आपण केले पाहिजे, मग व्यवसाय किंवा इतर गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हे तर आमचे मत. स्वामी भक्तांनो, स्थिर आणि शाश्वत व्हायचे असेल तर नक्की ज्या गोष्टी आज तुम्ही करू शकता
त्या कधीच तुम्ही उद्यावर ढकलू नका. उज्ज्वल भविष्य, पैसा साठवा, हवी तेवढी बचत देखील करायला हवी, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. सतत कुठली ना कुठली कारणे सांगून माणसे कधीच ऐश्वर्य किंवा श्रीमंती किंवा उच्च स्तरावर जात नाहीत. त्या उलट आर्थिक नियोजन करणारे कुटुंबवत्सल माणसे कधीच कुठली कारणे सांगत नाहीत. आज, आता आणि याच क्षणी तुम्ही चांगले कर्म करून प्रयत्न करा. नक्की परमेश्वर तुम्हाला काय देईल, आणि जे देखील देईल ते नक्की चांगली आणि उत्तम गोष्ट देईल, हे नक्की. खरे काय बोलावे हे तुमचे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे तुमचे कौशल्य ठरवते, आणि किती बोलावे हे तुमचे दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावे की नाही हे तुमचा संयम आणि संस्कारांवर अवलंबून असते. ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत, कसंही वाईट परिस्थिती कधीच विचलित होत नाही, ती नेहमी स्थिर राहते. ज्या व्यक्तीला त्याचा सर्व इंद्रियांवर प्रभुत्व आहे, सुख, दुःख, लोभ, माया, क्रोध, संतोष, ममत्व, भय या गोष्टी नक्की त्याच्या इच्छेशिवाय त्यावर कोणताही प्रभाव पाडत नाहीत. शुभ अशुभ या गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या ठरत नाहीत. प्रसन्नमुखी नक्की अशी अपेक्षारहित, अहंकाररहित आणि निस्पृह व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ असते. म्हणून परिस्थिती, वेळ आणि स्थिती कसलीही बिकट असली तरी तुमच्या मनाला तुम्ही कधीही कोसू देऊ नका. कारण एक शांत मन आणि सकारात्मक मन प्रत्येक व्यक्तीला उंच उडण्यासाठी मदत करू शकतो, हे नक्कीच आपण समजायला हवं. स्वामी म्हणतात, पुढच्या क्षणी मागच्या क्षणाचा विसर पडतो. अलितग्र वास्तव वादिके सगले, नक्की समर्थांचे शिष्य मरे. एक त्याचा दुजा शोक व्हावे, अममात नोही पुढे जात आहे. शब्दांसमर्था सगळं आयुष्य उकून दाखव आहे. जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजा हवं, नक्की जो इतरांना संपन्नची नेहमी तयारी करतो, तो स्वतःला वास्तव मात्र कमी पडतो. आणि जो दुसऱ्याचा वास्तवाचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करतो, तो मात्र कधीही संपत नाही. हीच खरी नियती आहे. नक्की माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते याची कणक सुद्धा लागत नाही आणि समजतही नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा तुम्ही त्याला वाट दाखवण्याचे कार्य करा. कारण माणसाचा दर्जा हा जात आणि मिलक गुण कधीच ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, नक्की तुम्ही चांगला माणूस बना. कारण शेवटी शोभ हा तुमच्या कर्माचार्यांचा आयुष्यात आहे. एकटं प्रत्येकाला आलं वाटतं, अडचणी सर्वांना येतात, गोंधळात सारे अडकतात, स्वतःला एकटेही सारे समजतात. सुखदुःखात एका सोबतीचं मात्र गरज सर्वांना असते, आणि प्रत्येकाला समजावून घेणारं आणि साथ देणारी ही व्यक्ती हवी असते. आणि माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी नक्की येते जी पूर्ण जगाचा वेगळी असते. ती व्यक्ती तुमचे मित्र, सखा किंवा जोडीदार किंवा मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षक सारं होते. ती लोक येतात आयुष्यात आणि जे आपलं चांगल्यापणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती नक्की आपल्याला भेटत असते, जी तुम्हाला नक्की विश्वास ठेवा. शिकवतो कोणत्याही क्षणी घाबरू नका. कोणत्याही क्षणी तुम्ही रडू नका. कोणत्याही क्षणी तुम्ही नकारात्मक विचार करू नका. कारण वेळ जरी आत्ता वाईट असली तरी ती वेळ वाईट कधीच नसते, तर नक्कीच तुमचा विचार सरणी वाईट नक्की असते. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमचे विचार नक्की सकारात्मक ठेवा. मानलं तर सुख आणि मानलं तर दुःख, म्हणून प्रत्येक गोष्ट मनावर अवलंबून आहे. म्हणून सर्वात आधी तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक ठेवा. शिका. हेच नक्की आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सगळे म्हणतात आयुष्य सर्वांना एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं. पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर मात्र कधी नक्की सापडत नाही. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावर आयुष्याची किंमत कळते. महल चला सुरुवात करू. आपण स्वतःसाठी जरा जगून बघू. पण कर्तव्य लोढन पुढे नंदी बैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल, जबाबदार ओझं नक्की
एक दिवस हटेल. उडनचा माझा आभाळ मी स्वतः तयार करेन. नक्की दिवस असेच सरत राहतात. नक्की त्याकडे झुकत राहतात. बिकट प्रत्यक्ष लिस्ट वाढतात. नक्की वाढता पहिल्या इच्छा दुसऱ्या होतात. किंवा डो समोर निघ आकाश हृदया में सागर क्लोज चिते वती नक्की पडल्यावर आयुष्याचा संपतो. हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो. मागेच उरले नाही. इतर नक्की संचित इथे संपल. अशून्यमधून शून्य गेलं हेच आपल्याला नक्की शेवटच्या क्षणी समजते. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणी आनंदाने जगा. प्रत्येक क्षणात आनंद घ्यायला शिका. हेच स्वामी माऊली आपण प्रत्येकाला सांगता. मित्रांनो, कितीही वेळ वाईट असली, कितीही क्षण वाईट असले तरी घाबरू नका, चिंताही करू नका. नेहमी तुम्ही स्वामींच्या नक्की शक्तीवर विश्वास ठेवा. कारण स्वामी म्हणतात, जे तू गमावले आहेस ते तुला दुपणे मिळून जाईल. कितीही वाईट असली तरी मन नेहमी तुम्ही नक्की सकारात्मक ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्की माणसाने सोन किंवा सोनसारखं असं आपण प्रत्येक जण नेहमी म्हणतो. परंतु सोन्याचा तसा उपयोग तरी काय? तुझोरी पूत शोभत पुरत किंवा एखादी गरज भागवान, बस एवढं ना. परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचल तर परिस्व जिथं जावं तिथं त्याचं सोनं नक्की करावं. एवढं मात्र नक्की खरं. स्वामी म्हणतात, जिथे असेल तिथे गरज, तिथे बोल. जास्त नाही पण थोडं मोजकं बोला. कारण सुखदुःखाचा प्रत्यक्ष वेळेला बोलणं थोडं वाटून घ्या. जास्त नाही, प्रत्यक्ष चांगलं आणि थोडं बोला. जो प्रत्यक्ष चांगला असेल आणि योग्य असेल, जा आपण प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने नक्की समज हवं. संस्कृती म्हणजे काय? शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरीवाचे भरीत आणि गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी, केळीच्या पानाची भूत आणि त्यावरचं वरण, उघड्या पायाने तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवात एका दमात फोडलेला नारळ, तीळ उडालेल्या पाण्याचे तुषार, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी, दुसऱ्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरची धूळ आणि अभीर यांचा समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि देवगान आपता मग प्रत्यक्ष अस्थाचा गंगापनारचे झालेला स्पर्श, कुंभारा चाकावरती जा आपण प्रत्येक नेहमी लक्षात ठेवायचे. हे स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तू गमावले आहेस, जे तुला प्राप्त करायचे आहे, त्याहून उत्तम गोष्टी नक्की तुला प्राप्त होतील. तू घाबरू नकोस आणि तूही भिवू नकोस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे आणि मी नेहमी तुझ्या नक्की सोबत राहीन. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास, जो सुरुवात होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे मिळतील तुम्हाला या प्रवासात. काही सुखाचे क्षण देखील तुम्हाला अनुभवायला मिळतील, तर काही कायमचा धडा शिकवून तुम्हाला जातील. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून आपण अनेकदा नक्की त्यातील काही स्वप्न अर्धवट राहून जातात. अशा या प्रवास पुस्तका काही पाने नकळत जोडली जातात, तर काही कोरीत राहून जातात आणि मग शेवटी या कागदाचे तयार होते एक वेगळे पुस्तक, ज्याला आपण नाव देतो ते म्हणजे आयुष्याचे पुस्तक. निर्णय जरी चूक तरी हरकत नाही. शेवटी चालणे महत्वाचे, स्वतःवर विश्वास ठेवणे महत्वाचे. नक्की हे आपल्याला चांगल्या पद्धतीने नेहमी लक्षात ठेवायचे आहे. स्वामी भक्तांनो, मंदिरात घंटे आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, आणि कवितेत एक चांगली चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करणार नाही. नक्की मनवणे अशी श्रद्धा हवी, निष्ठा ठरणे अशी मात्र भक्ती हवी, सामर्थ्य संपणे अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी मात्र नक्की नाती हवी. स्वामी सांगतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडा काळ प्रगती करतात, पण जे नेहमी सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती नेहमी चालत राहते. हे मात्र नक्की खरे. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार,
रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभा होतो माणसाचा विनाश, हृदयात ठेवा तुम्ही तुमचा भाव मात्र निस्वार्थ, अनुभव स्वामी सुखते परमार्थ मितभाष असतो, सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामाचे रोज स्मरावे, माय बापा कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक बार, स्वामी नामात चुकते अपरंपार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी स्वक्तांनो, रोज रात्री झोपण्याआधी एकच प्रार्थना करा. हे स्वामी राया, हे घर तुमचे आणि मी हे तुमचा. जे ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी काही करा, पण मन मात्र माझे कधीही विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेता आहात त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष, तिरस्कार नक्की तुम्ही ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांचे प्रेमाने राहण्याची तुम्ही आम्हाला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या खंबीरपणाने उभे राहा. अशी प्रार्थना आपण रोज रात्री झोपण्याचे चरणी नक्की करावी. जशी नदी पूर्वे वाहिली काय किंवा पश्चिमे वाहिली काय, शेवटी सागरास मिळते, तसेच कोणी मला भक्ती पाहतो, कोणी नामस्मरणतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग भिन्न जरी असले तरी ते शेवटी माझ्या स्वामी अशा सागरा येऊन मिळतो. म्हणून आपण प्रत्येक क्षणी चांगले कर्म करावे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला वेळची किंवा कोणत्याही गोष्टीची गरज नाही. फक्त एक सकारात्मक मन, निस्वार्थ मन नक्की असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने जरी खाल्ला तरी तो पेढा आपल्याला गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा आपण कुठेही केले तरीही ते स्वामींपाशी नक्कीच पोहोचते. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवायची आहे. जो व्यक्ती नेहमी स्वामींचे नामस्मरण करतो, जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो, जो नेहमी चांगल्या शब्दांचा उच्चार करतो आणि शब्द नक्की चांगले बोलतो, त्याच्या पाठीशी स्वामी नक्की असतात. म्हणून तुम्ही तुमच्या मनात चांगले विचार ठेवा. तुम्ही स्वामींची नक्की भक्ती करा आणि निस्वार्थ मनाने नक्की चांगले कर्म तुम्ही करत राहा. नक्की रागाने कोणती गोष्ट तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू नका, कारण व्यक्तीचा राग आहे जो त्याचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने जगायचे आहे, कारण आयुष्याच्या चित्रपटात कधीच नसतो व हवहव वाटणारा डाउनलोड देखील आपल्याला करता येत नसते आणि नको नको वाटणारा क्षण डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा रोजच तसा रियालिटी शो नाही. म्हणून भरपूर पूर्णपणे पाहिजे प्रकृती माणसासमोर. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दोनच मार्ग शेवटी ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सर्व काही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने अजून तरी करून ठेवली नाही, हे मात्र नक्की खरे. स्वामी म्हणतात, माणूस म्हणून तू परिपक्व तर झालेला आहेस, असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचे मन दुखावून तुझे शब्द फुकट जात नाहीत ना, याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमत नाही अशा समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणात दे. नक्की शाश्वत होशील. पण शाश्वत झाल्यानंतर ते यश तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीही घालू नका. एवढं मात्र गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. स्वामींचा चित्राखाली तुम्हाला एक वाक्य नक्की दिसेल, म्हणजे स्वामींचे जे काही फोटो असतात त्या फोटोमध्ये आपल्याला वाक्य दिसत असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता या शब्दात किती तर 6. आता यात कुठल्या शब्दामागे च हे अक्षर तुम्ही लावा आणि अर्थ बघा कसा होतो. चला तर मग आपण बघूयात कसा होतो. भिवू नकोस, मीच तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्याच पाठीशी आहे. भिवू नकोस,
मी तुझ्या पाठीशीच आहे. भिऊच नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोसच, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेच. म्हणजे स्वामींनी ठामपणे असे सांगितले आहे. अभयवचन स्वामींनी दिले आहे की मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. नेहमी आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. म्हणून व्यर्थ चिंता तुम्ही सोडा. कारण स्वामींचे नामस्मरणाचे महत्त्व ज्याला समजले तो मात्र नक्की निस्वार्थ मनाने स्वामींचे नामस्मरण करतो. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरणाचे महत्त्व स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना स्वामींचे नाम घेतले तर तो एका पद्धतीने प्रसाद होईल. चालताना स्वामींचे नाव घेतले तर ते तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना स्वामींचे नाव घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना स्वामींचे नाम घेतले तर ती नक्की ध्याननिद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. हेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण असे अनेक महत्त्व आहे जे आपण प्रत्येकाला नक्की समजायला हवं. नक्की वेळेचा अर्थ, आयुष्याचा अर्थ प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसाचे आयुष्य म्हणजे एका पद्धतीचे स्वप्न असते. मूर्ख माणसाचे आयुष्य म्हणजे एका पद्धतीचा जुगार असतो. श्रीमंत माणसाचा विनोद तर गरिबाचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यांपैकी कोणी असो, त्याने कोणत्याही भावना तिका आयुष्यात वेचावल्या तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाचे अदलाबदल व्हायला कधीच वेळ लागत नसते. कारण आयुष्याचे घड्याळ कालरेतीच्या वाने भरलेले असते. नक्की वेळेची किंमत नाही केली मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळे बदलून जातात. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्की आपण वेळेची किंमत केली पाहिजे. वेळेचा अर्थ आपल्याला समजायला हवा. कारण प्रत्यक्ष ही वेळच आहे जी एकदा निघून गेली तर ती पुन्हा फक्त पश्चाताप मागे सोडून जाते. हे मात्र नक्की खरे. भगवंतासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा भगवंताकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस बोलवत नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी देखील काही हरकत नाही. पण तुमच्या हृदयात, मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरे म्हणजे आपली अंतरात्मा. नक्की त्यामुळे आपल्या दोन गोष्टी तुम्ही कधीही संपू देऊ नका. एक म्हणजे तुमच्या मनात बालपण आणि दुसरे अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला, हे मात्र निश्चित खरे. स्वामी सांगतात, परिस्थितीची कल्पना असू काहीच न करता हे येणं त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असताना पण समोर कुठला मार्ग दिसत नसतो. नक्की रवी सहज वाटणा पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे सकारात्मक विचार पण समजा अवघड होऊन जातात. माहीत असतं की ही वेळ पण एक दिवस निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, होणारी घुसमट मात्र थांबता येत नाही. आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही करता येत. नक्की तुमच्या समोर तुमचं कोण, नक्की पाण्यात घंटागात असताना काठावर उभं राहून त्याच्याकडे फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे. कळत असतं की इथे कुठलं तरी दुःख परमनंट नाही. हे पण मनाची होणारी नक्की घालमेल शब्दात सांगता येत नाही. एक क्षण असा येतो की डोळ्यातले अश्रू नाही थांबत. नक्की आपल्याला द्यावी, प्रत्यक्ष त्यांनीही थांबवावी, विनंती करावी असं आपण प्रत्येकाला वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं जेव्हा जाणीव होते की जे होतं ते नक्की आपल्या चांगल्यासाठीच होतं. हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं. स्वतःवर वेळ आल्यावर मात्र नक्की आपल्याला कधीच पटत नाही. ही हतबल फार वाईट आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलं, एकदा नक्की ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, घासावा शब्दता, सालावा शब्द तोला, वा शब्द बोलून पूर्वी शब्द हेची कातर, शब्द हेची सुई दोरा.
बतावे शब्दशास्त्र आधारे बोलावे मजके, नेमके खमंग खमके ठेवावे, बान देश काल पात्राचे बोलावे, बोरे बोलावे खरे बोलचाही मन नक्की, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे कोणाचेही वर्म, व्यंग आणि भिंग जात पात धर्म काढूचने. थोडक्यात समस्थडक समजा मुद्देसूद बोलणे ही संवाद कला. शब्द ज्ञान कर्म भक्ती स्वभाव जन्माला जन नक्की जन्मवा. प्रत्येक शब्दांमुळे दंगल तर शब्दांमुळेच मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राजविवरी, ताबा सर्व सुखदाता, नक्की पाणी वाणी नानी कधी नासुने. श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिता लिहिता या गोष्टी भरपूर छान लिहून ठेवल्या आहेत, जे आपण प्रत्येका नेहमी लक्षात ठेवायचे. मित्रांनो, आयुष्यात किती जास्त दुःख जरी असले तरीही तुम्ही कधी घाबरू नका, कधी भिवू नका. नेहमी भगवंता तुम्ही भक्ती निस्वार्थ मनाने करत राहा. नक्की मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही ते जावा, रमाकांत एकांत काली बजावा. याचा अर्थ आहे, मना अल्प अर्धवृत्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी पूरक असा निश्चय मनात नक्की वसू देत. लोकांमध्ये असताना निरक बडबड जल्प करू नकोस. तसेच लोकांचे संशय निर्माण करण्याची विकल्प वृत्ती तू सोडून दे आणि एकांतात असताना नक्की रमापती विष्णूचे भजन मन चिंतन कर व वेळेचा सदुपयोग तू कर. हा नक्की याचा भावार्थ आहे, जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. स्वामी भक्तांनो, नेहमी आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा आहे. जर तुम्ही तुमच्या मनात चांगले विचार कराल, चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, तर नक्की तुमचे आयुष्य चांगले होऊन जाईल. तूटवादे संवाद त्याते नक्की मनावे, विवेक अहम भाव यातन जीवनावे. अहम युगुने वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. याचा देखील अर्थ आहे, ज्या संभाषणा किंवा चर्चेवाद संपुष्टा येतो त्याला संवाद म्हणावे. तो साधनाचा सदस्य विवेका नक्की अहंकारा व विजय आपण मिळवा. वा कारण अहंकारा प्रभात केलेले वाद अनेक विकार नक्की क्रोध शोक निर्माण करणारे असतात. वाद संपरा असा संवाद कार्य असतो. नक्की अशा पद्धतीने सुसवाणी. श्री म्हणजे सर्वगुण संपन्न स्वामी, म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी. तर समर्थ म्हणजे जना शक्य नाही असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत पूर्ण आणि समर्थ हे, म्हणून फक्त त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव अतिशोभ दिसते. स्वामी भक्तांनो, ज्याचे कर्म सर्व श्रेष्ठ असतात तो कधी संपत नसतो. कारण सत्कर्म माणसाला जनात अडचणी तर येतात, परंतु त्या पूर्णत्व अडचणी सुटणे असतात. या उलट पाहायला गेलं तर जो दुसऱ्या अडचणी आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. कारण परमेश्वरावर नेहमी निसंचोक तुम्ही विश्वास ठेव. चला, कारण योग्य वेळ आल्यानंतर तो इतका काही देतो की मागायला साधा अर्थ उरत नाही. हे देखील तितके खरे. सायन्स कितीही पुढे गेले तरी आपणे दिलेल्या काजा वसे व कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाही. हे मात्र नक्की खरे. नक्की ज्याच्या मनी श्री सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याच्या इने जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूची पूजा त्याच्या आयुष्यात होऊन जातील सर्व संकटे वजा. नक्की म्हणून तुम्ही श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा. स्वामी आपल्याला बोधवचन देतात, ते म्हणजे आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मीच तुझ्या पाठीशी आहे हे एक अभय वचन दिलेले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगले करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचं संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वात कोणशी अशुभ शक्ती नकारात्मक शक्ती मला कधी स्पर्श करू शकत नाही. हे अतूट आणि अभेद विश्वास ठेव. हृदयात नाऱ्या स्वामी हुकुमाचे पालन करीत नक्की स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे, हे मात्र नक्की. स्वामी आपल्याला बोध देतात. बोध देताना सांगतात, स्वामी भक्तांनो, स्थिती आणि परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुम्ही नक्की घाबरू नका. कोणत्याही स्थितीत रडू नका आणि डगमगून जाऊ नका.
कारण वेळ कितीही वाईट असली तरी देखील ती नक्की संपून जाते. आणि श्री स्वामी समर्थ एक मंत्रशक्ती, फक्त एवढा मंत्र रोज घरातील सर्वांनी जपस. जसा जसा जप वाढ तो तशी परिस्थिती सुधार जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची नक्की प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतात, परंतु मुख्य संततीविषयी चिंते मुळात सर्व सुधारणा दिसू लागते. इतके तर पुढील घटना आगा सूचना देखील आपल्याला मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथांचे वाचन घडते, तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ आपण नेहमी करावा, अशी माझी आपणा प्रत्येकास नम्र विनंती आहे. आणि आमची तुम्ही ही नम्र विनंती नक्की स्वीकारावी, हेच आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. स्वामी भक्तांनो, स्वामींचा सेवेकरी प्रत्येक क्षण आनंदी राहतो. प्रत्येक क्षण नक्की तो निस्वार्थ मनाने चांगले कर्म करतो. ते म्हणजे स्वामींच्या शक्तीमुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे निस्वार्थ मनाने नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. मनोकामना किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संयम राखला पाहिजे, चांगल्या पद्धतीने योजना केल्या पाहिजेत. आणि जी तुमची मनोकामना किंवा जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेहमी सातत्याने प्रयत्न आणि स्वतःवर विश्वास मात्र नक्की ठेवला पाहिजे. कधी पण स्वतःची हिमती व तुम्ही नक्की विश्वास ठेवा, ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ महाराज नक्की उभे होते. शेवटी काय, नक्की तुम्ही व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात पडता आणि शरीर तर एकमात्र निमित्त असते. म्हणून माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता आणि प्रामाणिकपणा तसेच विनयशीलता असेल तर त्याची काश्री जरी आपल्यासोबत मिळाली तरी ती आपल्याला हवीशी वाटते. हे देखील तितकेच खरे. स्वामी भक्तांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी, एवढे मात्र नक्की. आपल्याला विश्वास ठेवून स्वामींची भक्ती करायची आहे. ती म्हणजे निस्वार्थ मनाने जी गोष्ट प्राप्त करायची आहे त्या गोष्टी प्रत्येक प्राप्त होत जातील. पण तुम्ही नक्की ही नकारात्मक विचार सर्वप्रथम तुमच्या मनातून काढून टाका आणि चांगल्यासाठी तयार राहा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे मूर्त शाश्वत नक्की असेच काही नसते. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती देखील बदलते आणि माणसे देखील बदलतात. त्यासोबत आपणही बदला. हवे असलेल्या आयुष्यात मात्र गरजेच्याच मिळत चांगल्या वाईट अनुभवा करून शिकता, हे मात्र यायला हवं. बदल स्वीकारायला मात्र यायला हवे. हेही तेवढंच खरं आणि सत्यही आहे. स्वामी भक्तांनो, नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही कुणाचे नाही, मात्र स्वामी नक्की आपले आहेत आणि स्वामींची भक्ती ही नक्की आपल्याला निस्वार्थ मनाने करायची आहे. भगवंत म्हणतो, आयुष्यात कोणत्याही प्रकारचे वादळ जरी आले तरी तुम्ही तुमच्या मातीशी घट्ट धरून रोवायचं असतं. जी जितकं वेगाने येतात तितक्या वेगाने निघून देखील जातात. वादळ मात्र महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात किती टिकून राहिलो. काही गोष्टी आपल्या हातात असतात, पण केवळ गैरसमजात त्या वाढत जातात व विनाकारण नक्की वादळ निर्माण करतात. अशा या वादळामध्ये आपले सर्वस्व एका क्षणात विस्कटून जाते. सहानुभूती शब्दांचे मूल दुःख नक्की मिटते, सुत नाही. सोचावसा नक्की हा ज्याचा त्याचा असतो, हे मात्र नक्की खरे. हा प्रत्यक्ष थड पत्नीचा नसतो आणि आईचाही नसतो. तो स्वतःचा त्याचा असतो. तो त्या वेळेचा विचार करतो, न्याय अन्यायाचा नाही. या क्षणी आपल्याला सोयीचं काय हे इतकं मात्र तो पाहतो. मग स्वतः घर अशांत का ठेवायचे याचा मात्र तुम्ही नक्की विचार करून पहा. तुम्हाला प्रत्यक्ष समजून जातील. भगवंत म्हणतात, इथे प्रत्येकाला दुःख आहे, पण जो निस्वार्थ मनाने चांगले कर्म करतो, स्वतःवर जो नेहमी विश्वास ठेवतो, तो मात्र नक्की आनंदी राहतो. म्हणून स्वामी भक्तांनो, नेहमी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्ही निस्वार्थ मनाने नक्की घेत चला. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.